खेळण्यावरून झालेल्या भांडणात 13 वर्षाच्या मुलाने आपल्याच 7 वर्षाची लहान बहिणीचे कटरनी गळ्यावर वार करून हत्या केल्याचे प्रकार नालासोपारा येथील उघडकीस झाले आहे। मध्यवर्ती गुन्हे शाखेने या प्रकरणी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतले आहे। नालासोपारा पूर्व संतोषवन परिसरात असलेल्या पांडुरंग चाईद मिथुन वर्मा हे पती आणि 2 मुलांसह राहतात। त्यांचे मोठा मुलगा 13 वर्षाचा तर मुलगी अंजली ही 7 वर्षाची आहे। गुरुवारी दुपारी वर्मा पती पत्नी कामावर गेले होते। त्यांचा मोठा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता। तो घरी आल्यावर तेव्हा अंजली घरात मृत अवस्थेत आढळली होती। तिच्या गळ्याला असलेल्या जखमा ह्या संशयास्पद होत्या। शवविच्छेदनाचा अहवाल अंजलीचा मृत हा गळ्यावर वार करून झाल्याचे स्पष्ट झाले आहे। मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे यांच्या पथकाने मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि तेव्हा त्यांनी कबुली दिली। गुरुवारी अंजलीच्या मोठ्या भावाला उन्हात खेळायला जाऊ नको म्हणून सांगितले होते। त्यातून त्यांचा भांडण झाला होता। त्यामुळे भावाने तिची हत्या केली। या सगळ्या प्रकरणावर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया। पेल्लार पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू नंबर 57/2025 हा दिनांक 17/4/2025 रोजी दाखल झाला होता। सदर अकस्मात मृत्यूमध्ये मिथुन गौरी शंकर शर्मा वय 39 वर्ष राहणार संतोष भवन नालासोपारा याने खबर दिली होती की तो आणि त्याची पत्नी कामावर गेले असताना त्याची मुलगी 7 वर्षाची मुलगी ही घरात किचन ओट्यावरून पडून आणि तिच्या मानेला याची चिमटा लागून ती मयत झालेली आहे। तिला जखमी झाली आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले। हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले असता सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला मयत घोषित करण्यात आले होते। परंतु डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यामध्ये काहीतरी संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आणि हा मृत्यू तिच्या मानेला काहीतरी जखमा होऊन झाला असल्याचे डॉक्टरांनी अभिप्राय दिल्याने मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वपोनी कुराडे व त्यांच्या पथकाने सखोल तपास केला आणि घरामध्ये तिच्याबरोबर तिचा 13 वर्षाचा जो भाऊ होता त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तिच्या भावानीच त्या दोघांच्या किरकोळ वादातून तिला मारले असे कबूल केले आहे। सदरचा गुन्हा हा पेल्लार पोलीस स्टेशन मध्ये दाखल असून पुढील तपास पेल्लार पोलीस स्टेशन करीत आहे।